राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रते प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडली। दोन्ही गटातल्या सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी 20 जानेवारीपासून बोलवण्यात येणार आहे। 25 जानेवारीपर्यंत दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील आणि 31 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करतील अशी माहिती वकिलांनी दिली आहे। तर 25 जानेवारीपर्यंत हा युक्तिवाद पूर्ण होणार आहे आणि 31 जानेवारीपर्यंत या संदर्भातला निकाल येण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय दिला, तर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची फेरसाक्ष विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू झाली आहे। दरम्यान ठाकरे गटासोबत जे झालं तेच पवार गटासोबत होण्याची शक्यता आहे अशी भीती खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे। साधारणपणे कोर्टात तर आम्ही सगळे आहोतच आता, आणि माझा इलेक्शन कमिशन आणि कोर्टावर, सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास आहे की उद्धवजींनाही न्याय मिळेल आणि आम्हालाही मिळेल। कारण शिवसेना हा पक्ष कैलासवासी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी काढला। जो डाव उद्धवजी आणि शिवसेनेवर केलेला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे आणि माझा विश्वास आहे की सुप्रीम कोर्टातून त्यांना न्याय मिळेल। आणि ही जर अदृश्य शक्ती अन्याय महाराष्ट्राच्या विरोधात करणार असेल तर तो आम्ही सहन करणार नाही। त्या अदृश्य शक्तीच्या विरोध पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या आन बान आणि शान आणि स्वाभिमानासाठी लढत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।